एल्फिन्स्टन पूल आज रात्री 12 पासून बंद करण्यात येणार आहे। पुलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांकडून पूल पाडण्यासाठी विरोध करण्यात आला। पूल पाडण्यासाठी प्रशासनाने आमचा विचार करावा असं आवाहन इथल्या स्थानिकांनी केलंय। पूल पाडल्यास वेगवेगळ्या मार्गांचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणचे जे स्थानिक आहेत ते याबद्दल रोष व्यक्त करतात। एल्फिन्स्टन ब्रिज आज रात्रीपासून बंद होणार। आपण त्या ब्रिजच्या इकडेच आहोत। हाच तो ब्रिज आहे जो खऱ्या अर्थानं आज रात्री 12 नंतर बंद होणार आहे। आपण बघू शकतो तो वर्दळ या रस्त्यावर बघितली तर प्रचंड मोठी वर्दळ आहे। अनेक लोक अनेक गाड्या या ब्रिजवरून जातात। सवयीप्रमाणे अनेकांच्या गाड्या या खऱ्या अर्थानं या ब्रिजचा वापर करताना दिसतात। त्यामुळे खूप विरोध या ब्रिज बंद करण्यात आलेला। मात्र आता पर्यायी मार्गही सुचवणार। आपण बघू शकतो मोठमोठे ट्रक जे आहेत, मोठमोठे टेम्पो जे आहेत ते याच पर्यायी मार्गावरून आपल्याला जाताना दिसतात आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की जो ब्रिज आहे एल्फिन्स्टनचा तो आता खऱ्या अर्थानं बंद करण्यात आला आहे। या ब्रिजवरून अनेक वर्षांपासून खरं तर हा ब्रिज इथे आहे आणि आपण बघू शकतो हा परिसरातला सर्वात महत्त्वाचा ब्रिज आहे। याच इकडून आपण बघू शकतो KM हॉस्पिटलकडे जाताना याच ब्रिज वापरला जातो। तो जर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर तुलसी पाईप रोड आणि खऱ्या अर्थानं इंडिया बुल्स आणि जे ऑफिस क्राऊड पण आहे तो पण याच खऱ्या तर परिसरात आपल्याला येताना दिसतोय। हा जो ब्रिज आहे तो अगदी महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा ब्रिज आता आज 12 पासून बंद होताना दिसतोय। एकंदर पाहायला गेलं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या घटकेला पर्यायी मार्ग काय आहे आणि ते पण आता सरकारने सुचवण्यात आलं आहे। दादरचा ब्रिज वापरू शकतात किंवा नवीन ब्रिज जो झाला कॉरिडॉरचा तो वापरण्यात आला आहे। मात्र ब्रिज बंद केल्यामुळे अनेक लोकांना या ब्रिजचा वापर जे रोज करतात त्यांना तो त्रास सहन करावा लागणारच आहे। सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।